थेट जनतेच्या मतदानातून सरपंच निवडीचा निर्णय नुकताच राज्य सरकारनं रद्द केला, मागे घेतला आणि त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंचावरती अविश्वास ठराव आणू लागले। हा प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारनं अजून एक निर्णय घेतला, म्हणजे त्या सरपंचाचं भवितव्य जनतेच्याच हातात सोपवलं। याच पार्श्वभूमीवरती नाशिकमधल्या एका गावात गावकऱ्यांनी ज्यांनी स्वतः मतदानातून सरपंचाला निवडून दिलेलं होतं, त्यांनी ठराव करून या सरपंचाला घरचा रस्ता दाखवलाय। नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच चारुशिला अमोल निकम यांना अखेर पायउतार व्हावं लागलं। विशेष ग्रामसभेत जनतेनेच 1272 मतांनी चारुशिला निकम यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर केला। अशा प्रकारची नाशिक जिल्ह्यातली ही पहिलीच घटना ठरली आहे। एकूण वैध मतदान हे 4652 इतके झाले, अवैध मतदान 239 झाले, अविश्वास ठरावाच्या बाजूने 3049 इतके मतदान झाले, अविश्वास ठरावाच्या विरुद्ध बाजूने 1777 इतके मतदान झाले। 2017 मध्ये थेट सरपंच पद निवडणुकीत चारुशिला निकम विजयी झाल्या होत्या। मनमानी आणि भ्रष्टाचारी कारभाराचा त्यांच्यावर आरोप होता। अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं घोषित होताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला। या गावाने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला विजय दिला। या गावाच्या लोकांनी धनशक्तीकडे न जाता या गावाच्या लोकांनी जनशक्तीचा विचार केला आणि हा प्रचंड मोठा विजय या गावाने मिळवून दिला। या गावात खरं जनतेचं राज्य आम्ही ग्रामपंचायत मार्फत उभं करू। दाभाडी ग्रामपंचायतीमध्ये इतका मोठा प्रमाणात भ्रष्टाचार होता, सदस्यांना कुठल्याही प्रकारे विचारात घेत नव्हते आणि गावातील जनतेने या गोष्टीला मोठ्या प्रमाणात साथ दिली, म्हणून आम्ही या लढ्याला इथपर्यंत यशस्वी झालो। जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेची कामं करत नसतील तर जनता त्यांना घरचा रस्ता दाखवू शकते, हेच या निमित्तानं स्पष्ट झालं। जनतेनं विकासासाठी लोकप्रतिनिधींवर असाच नैतिक दबाव ठेवल्यास लोकशाही मजबूत व्हायला बळ मिळणार आहे। निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव, नाशिक। Joe